तर राम राम आणि नमस्कार मित्रांनो, आपल्या नवीन ब्लॉगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे। आज आपण चाललोय सांगोला, थोडंसं काम आहे म्हणून निघालोय। सांगोला जाता जाता एक फॉरेस्ट लागते दायटे गावामध्ये। काय फॉरेस्टाचं वातावरण आहे राव, एक नंबर। काय माहिती आहे का, निसर्गातलं पाऊस पडल्यानंतर कसं वातावरण होतं ते बघा। आणि फॉरेस्टात अशी वळणाचा रस्ता आहे बघा, किती वळण आहेत। भारी वाटतंय नाही वळणं जायला, राईड करायला भारी असतो वळणाने। आता तिथलं जाता जाता मग गेलो आता येस बोर्डामध्ये थोडं काम होतं, साहेबाची भेट घ्यायची होती। साहेब काय भेटलं नाही तर मग आता निघालो। एका मित्रानं फोन केला धनलक्ष्मी मोबाईल शॉपीमध्ये। आता बघा धनलक्ष्मी मोबाईल शॉपीमध्ये निघालोय आपण बरं का। आता थोड्याच वेळात आत जातोय आणि आत गेल्यानंतर तुम्ही बघा आलिशान असं दुकान आहे, एसी वगैरे टोकाटक। आणि इथं कायम ऑफर चालू असतात, जबरदस्त ऑफर। आपल्या मित्राचं दुकान आहे हो, एक नंबर। आता तिथलं काम झालं बरं का, बाय करून आता निघालो रेल्वे फाटकात आलोय रिटर्न येताना। मग रेल्वे फाटकातनं बघा एक कच्चा रस्ता, काय कसा बसा रस्ता काढत आपलं डबरी हुकवत निघात म्हणलं बाजूला। आलो बघा दुसऱ्या ह्याच्यातनं बाहेर, ठीक आहे दिसतंय। आता बाहेर आलो, मग आता जायचं वैष्णवी ऑटोमोबाईलला। बघा वैष्णवी ऑटोमोबाईल प्रोप्रायटर आहेत अण्णासो कुंभार, त्यांच्याकडे गाडीचं आपल्या थोडं स्विचचं काम होतं, पेट्रोल स्विच बदलायचं होतं म्हणून आलतो। बघा हात कसं करतात ते म्हणलं गाडी पडली गाडी राव। काय राव मिस्त्री काय डोकी वेगळंच असते। मग त्यांना म्हणलं हे बारक्याला काय जमा नाही बरं का, तुम्ही बघा। मग लागलं बघा अपघायला त्यांची। ज्याचं त्याचं काम त्यानं करायचं असतो, अशी माणसं आपल्या पण। आणि अनुभवी मिस्त्री आहेत बरं का, एक नंबर अनुभवी मिस्त्री सांगोलीमधला। लई दिवसापासून काम करते बघा, डोंगर पोखरून मंदिर काढायला लागले बघा कसं काढ। मिस्त्रीचा नाद करायला नाही, कसा काढला बा डोंगर पोखरून धावते ठेका। मग काय म्हणलं एक व्हिडिओ काढ आपला, चला म्हणलं काढूया, काय त्याला असते आपल्या माणसाचा व्हिडिओ काय लाजायचं। काढला व्हिडिओ, ते पण खुश झालो व्हिडिओ काढताना। आपण येतोय सगळ्या पुढं जातो होता बघा। घरी जाताना एक मित्र भेटला, आपला जिवलग मित्र आहे। आणि आता इथंच आपला ब्लॉग संपलाय। धन्यवाद।